आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वाटाणा बटाटा रस्सा भाजी। त्यासाठी मी एका कढईमध्ये खोबरे छान असे भाजून घेणार आहे। जास्त करपवायचं नाही, थोडे लालसर होईपर्यंतच करायचे। आता कांद्याचे काप पण लालसर होईपर्यंतच फ्राय करूयात। आले लसूण पण फ्राय करूयात। मी थोडे जिरे आणि पांढरे तीळ घेतले आहे, ते पण फ्राय करूयात। मिक्सरच्या भांड्यात काढून 2 टोमॅटो कट करून घालूयात आणि कोथिंबीर घालून त्याची छान अशी बारीक पेस्ट करायची आहे। आता एका कुकरमध्ये तेल, कढीपत्ता आणि वाटण घालून घेऊ। छान तेल सुटेपर्यंत फ्राय करू, म्हणजे वाटणाचा राहिलेला कच्चापणा निघून जाईल। आता घालू हळद, लाल तिखट, घाटी मसाला। चांगले मिक्स करून घेऊयात। वाटाणे मी रात्री भिजत घातले होते, ते घालूयात। थंडीच्या दिवसामध्ये वाटाण्याचा सीझन असतो, तर तुम्ही तो पण वाटाणा वापरू शकता। फक्त शिट्ट्यांचं प्रमाण कमी करा। बटाट्याच्या फोडी मी मोठ्याच ठेवल्या आहेत, त्या घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 5 मिनिटे मसाल्यामध्ये वाटाणा बटाटा थोडासा मुरला की वरून आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढे पाणी घालायचे आणि चवीपुरते मीठ घालून 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। अगदी नॉनव्हेजला सुद्धा मागे टाकेल असा रस्सा बनतो। अगदी छान असा घमघमाट येत आहे। आता तुम्ही हा रस्सा भात, भाकरी, चपातीसोबत खाऊ शकता। अशाच वेगळ्या आणि सोप्या रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपी तुम्ही ट्राय करता की नाही ते कमेंट करून मला नक्की सांगा। या मंडळी जेवायला।